स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या पवित्र कथेमालिकेतील। आज आपण पोहोचलेलो आहोत दिवस 3ऱ्यावरती। काल आपण पाहिलं महाराजांचं प्रथम दर्शन आणि पहिला चमत्कार। आजची कथा आहे शब्दांपेक्षा खोल, आवाजांपेक्षा शांत, महाराजांचे मौन, तपश्चर्या आणि अंतर्मुख साधना। हा व्हिडिओ शांत मनाने ऐका, कारण आजची कथा मनालाच नाही तर आत्मालाही स्पर्श करतो। महाराजांचे मौन, शब्दापलीकडची भाषा। महाराज फार क्वचितच बोलायचे। त्यांचं मौन हेच त्यांचं प्रवचन होतं। लोक विचारायचे, महाराज बोलत का नाही? पण महाराजांच्या न बोलण्यातच हजारो उत्तर लपलेलं होतं। त्यांचं मौन सांगायचं, कमी बोला, जास्त ऐका आणि अंतर्मनाशी संवाद साधा। महाराज म्हणत नसत, पण शिकवत असत। शब्दांपेक्षा अनुभव मोठा असतो। कठोर तपश्चर्या व उपवास। महाराजांची तपश्चर्या सामान्य माणसांच्या पलीकडची होती। कधी उपाशी दिवस काढायचे, उन्हात बसायचे, थंडी पाऊस सहन करायचे। कधी स्मशानात, कधी मशिदीत, तर कधी उघड्यावरच ध्यानस्थ बसायचे। हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही त्रास दिसत नसे, कारण ते देहात नव्हते, ते आत्म्यात स्थिर होते। अंतर्मुख साधना, आतल्या देवाचा शोध। महाराजांची साधना बाहेरची नव्हती, ती पूर्णपणे अंतर्मुख होती। ते शिकवतं, देव बाहेर शोधू नका, तो तुमच्यातच आहे। ध्यान, मौन, संयम हेच त्यांचे खरे शस्त्र होते। महाराजांनी दाखवून दिलं की मंदिरात जाण्याइतकीच मनशुद्धी ठेवणं महत्त्वाचं आहे। भक्तांची परीक्षा आणि श्रद्धेची कसोटी। महाराजांची तपश्चर्या भक्तांचीही परीक्षा घ्यायची। काही भक्त म्हणायचे, महाराज बोलत नाही, मग ते आम्हाला काय देतील? पण जे भक्त श्रद्धेने बसून राहिले, त्यांच्या आयुष्यात अद्भुत बदल घडले। मौनातूनच दुःख नाहीसं झालं, मन शांत झाले आणि जीवनाला दिशा मिळाली। मौनातील संदेश। महाराजांचं मौन सांगत होतं, अहंकार सोडा, अपेक्षा सोडा आणि पूर्ण शरणागती स्वीकारा। ते शिकवतं, मी नाही बोलत, कारण तुम्ही स्वतःशी बोलायला शिका। आज आपण अनुभवलेलं महाराजांचं मौन, त्यांची कठोर तपश्चर्या आणि अंतर्मुख साधनेचं महात्म्य। उद्या आपण पाहणार आहोत भक्तांची परीक्षा व महाराजांची करुणा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि ही कथा प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवा।